टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज ज्यांच्या पदग्रहानिमित्त मी दिल्लीवरून आले असे माझे स्नेही, माझे मोठे बंधू हर्षवर्धन सकपाळजींना मी मनापासून या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा देते। मावळते नाना पटोळेजी नाही दिसत वाटतं, अच्छा, बाळासाहेबांचं भाषण मी ऐकलं आणि बाळासाहेब खूप दिवसांनी असं वाटलं की तलवार काढलेली आता बाळासाहेबांनी। विजय वडेट्टीवार साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत आहोत ते आदरणीय रमेश चन्नथल्ला साहेब, जे आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत असतात। माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, मी आले त्यावेळी ज्यांचं भाषण चालू होतं उत्स्फूर्तपणे अशा आदरणीय अमित भैया, आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, सर्व उपस्थित AICCचे सेक्रेटरी, कारण मला 2च मिनिटं दिलेले आहेत त्यामुळे मी नावं घेत नाही साहेब, मला माफी करा मंचाकावरच्या सगळ्या मंडळींनी। AICCचे सगळे सेक्रेटरी, उपस्थित असलेले सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, सर्व नेते मंडळी, मंचाकावर उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। समोर उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छिते। खरं तर हर्षवर्धन सकपाळ साहेब, मी खूप भाषणाची बोलू शकते तुमच्याबद्दल, कारण तुमचा आणि माझा हा संबंध खूप वर्षानुवर्षाचा संबंध आहे। पण आमच्या आज ग्रँट्स होत्या, डिमांड फॉर ग्रँट्स, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि जसं मी मोहन जोशी काकांना आणि आमच्या राहुल बोंद्रेंना प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे मी स्वतः या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले। आणि या कार्यक्रमाला येत असताना मला आनंद या गोष्टीचा होता की सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला नेता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे। ज्या विचारातून तुम्ही आलेले आहात त्या विचाराचे पाईक म्हणून तुम्ही येणाऱ्या काळात काम करणार आहात। मी मगाशी काही लोकांची भाषणं ऐकली। खरं तर मला सांगायला पाहिजे की हर्षवर्धन सकपाळ साहेब आणि माझ्या जीवनाची सुरुवात लगभग सेम झाली। त्यांच्या आधी जरी मी आमदार झाले असले तरी गुजरातमध्ये आम्हा दोघांना संधी पहिल्यांदा मिळाली, AICC सेक्रेटरी, त्याच्या आधी मी दिल्लीमध्ये होते आणि नंतर आम्हाला गुजरातचं काम एकत्र करण्याची संधी मिळाली। सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला। पण मला सांगायला पाहिजे की ज्या वेळेला गुजरातमध्ये आपण गेलो होतो, हर्षवर्धन सकपाळ साहेब, तुम्ही, मी, राजीव भाऊ आणि जितू पटवारी, त्यावेळेला सगळे म्हणायचे की 20 ते 30 सीटं सुद्धा गुजरातमध्ये निवडून येऊ शकत नाही। पण इतिहास जमा आहे की आपण 82 पर्यंत त्यावेळेला गेलो आणि गुजरातमध्ये आपण त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये बदलाव केला होता। रस्त्यामध्ये रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत लोक राहुलजींची वाट बघणार ते वेगळं वातावरण केलं। आणि मग आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो। मध्य प्रदेशमध्ये आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर वाटतंय तुम्हाला हर्षवर्धन सकपाळ साहेबांना जो एरिया दिला होता, त्यांनाही माहिती आहे मलाही माहिती आहे, जबलपूर पासून त्यांना तो एरिया दिला होता आणि खूप त्या ठिकाणी काम करताना त्यांनी जास्त संयमाने, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं का मी सांगते, कारण आता ते संघटनेमध्ये काम करण्याचा त्यांचा जो दांडगा अनुभव आहे तो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात त्यांना उपयोगी पडणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही तऱ्हेचं दुमत नाही आहे। कारण ज्या तऱ्हेने मध्य प्रदेशमध्ये त्यांनी काम केलं, आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सरकार आणण्याचं काम आम्ही केलं। दुर्दैवाने मध्य प्रदेशमधल्या सरकारला तुम्हालाही माहिती आहे काही लोकांना फोडून घेऊन गेले आणि तिथलं सरकार आपलं पाडलं गेलं। पण सातत्याने संघटनेमध्ये काम करणारा, सातत्याने लोकांच्या जनसंपर्कामध्ये असलेला हा सर्वसामान्याचा नेता कधी तुम्हाला ऑटोमध्ये दिसेल, कधी तुम्हाला एखाद्या ऑफिसमध्ये झोपलेला दिसेल, पण त्याने कधीच असं म्हटलेलं नाहीये की मी आमदार आहे, मी पंचायत राज समितीचा अध्यक्ष आहे, मी दिल्लीमध्ये असतो। हे कुठलाही बोल दावा, मोठे दावा न करणारा नेता म्हणून मी सर्वसामान्याचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघते। मला अभिमान या गोष्टीचा आहे। पण मलाही माहिती आहे की तुम्ही आणि आम्ही आज अशा परिस्थितीमध्ये आहोत ज्या वेळेला केंद्रामध्ये आपली सत्ता नाही, राज्यामध्ये आपली सत्ता नाही। आता विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते होते, आता ते आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडून आपल्या खूप अपेक्षा असतील, कारण तुम्ही पण संघटनेमध्ये काम करताय, आता मी पण मुंबईचे अध्यक्ष म्हणून संघटनेमध्ये काम करते। पण अशा विपरीत परिस्थितीमध्ये तुमच्याकडे ह्या ज्या आहे त्या महाराष्ट्राचं नेतृत्व मिळालेलं आहे। पण मला माहिती आहे की जसा बाळासाहेबांनी उल्लेख केला, रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा चालणारे आपण त्यांचे मावळे आहोत, त्यांचा वारसा घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर, महात्मा फुलेंच्या विचारांवर, यांच्या विचारावर चालणारे तुम्ही, मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचं काम कराल। सगळ्यांनी मुद्दे मांडले की काय परिस्थिती आता सध्या राज्यामध्ये, माझं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, महाराष्ट्रामधला जो सामाजिक सलोखा,
महाराष्ट्रामधले असलेलं जातीपातीचं राजकारण, महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मोठ्या प्रमाणामध्ये भाषेचं राजकारण, प्रांताचं राजकारण, या लढ्यामध्ये आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उतरावं लागेल. आणि मी बाळासाहेबांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की आजच मी एका मोठ्या व्यक्तीचं ट्विट बघितलं. कालपर्यंत विचारणारे राहुल गांधीजी कोण, आज बोलायला घाबरतात राहुल गांधीजी बद्दल, असं नेतृत्व आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून मोठ्या निधड्या छातीने ते लढतात. देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारांना सर्वसामान्यांचा आवाज बनवण्याचा ते प्रयत्न करतात. जनगणनेची मागणी त्या ठिकाणी करतात. संसदेमध्ये तुम्हालाही माहिती आहे की एक बुलंद आवाज म्हणून ते त्या ठिकाणी उभारतात. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वात तुम्ही काम केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलेलं आहे. मला आज आनंद आहे की महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष म्हणून तुम्ही झालेला आहात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून, तुमची भगिनी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी वचन देते, येणाऱ्या काळात तुम्हाला जिथे जिथे म्हणून जरूरत राहील त्या ठिकाणी मुंबई काँग्रेस तुमच्या बरोबर उभी राहील. तुमचा हात सक्षम करण्यासाठी पूर्णपणे मदत करण्याचं काम करेल. मला आनंद आहे की आज या सोहळ्यामध्ये, खरं तर हा सोहळा मुंबईमध्ये होत आहे, बिर्ला मातोश्रीच्या या सभागृहात होत आहे. आज सकाळी तुम्ही गेलात, हुतात्मा चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनापासून सिद्धिविनायकापासून तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीपर्यंत गेलात. या मोठ्या माणसांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करायचंय. काळ संघर्षाचा आहे, काळ बाका आहे, पण तुमच्या हिमतीवर, तुमच्या कर्तृत्वावर आणि तुमच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचे चित्र बदलाल, गुजरातचं चित्र बदललं, मध्य प्रदेशचं चित्र बदललं. ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल त्या ठिकाणची संधी जे आपण त्याचं सोनं करण्याचं काम केलं. पुन्हा एकदा महाराष्ट्राला गौरवशाली, वैभवशाली त्या ठिकाणी आपल्याला कसं जीवन देता येईल, त्या ठिकाणी कसं आपल्याला पुढे जाता येईल, या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावे, हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करते. आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.